काल रात्री एक घटना घडली जी माझ्या आयुष्यातल्या अनेक भावनांना हलवून गेली. संध्याकाळी साधारण 7:30 वाजले असतील. मोबाईल वाजला. उचललं तर तिकडून रडण्याचा आवाज येत होता. मी शांतपणे विचारलं, वहिनी काय झालं आहे? तिकडून फक्त एवढंच उत्तर आलं, तुम्ही कुठे आहात आणि किती वेळात पोहोचू शकता? मी म्हणालो, येतो, पण काय घडले ते तर सांगा. आणि भाऊ कुठे आहेत? तिकडून फक्त एवढंच. आई कुठे आहे हे आलं का लक्षात? कृपया लवकर या. मी गडबडीत 1 तासात घरी पोहोचलो. भाऊ, माझे मित्र, सध्या उच्च न्यायालयात वकील आहेत. ते गप्प बसले होते. वहिनींचे डोळे अश्रूंनी भरले. मी विचारलं, भाऊ काय झालं आहे? भाऊ काहीच बोलत नव्हते. वहिनी म्हणाल्या, हे बघा, कोर्टात तयार केलेले घटस्फोटांचे कागद आहेत. मला घटस्फोट द्यायचा आहे म्हणतात. मी हादरलो. इतके सुसंस्कृत कुटुंब, 2 गोंडस मुलं, चांगलं घर, हे सगळं असून असं काही? मी मुलांना विचारलं, बाबांनो, आजी कुठे आहेत? ते म्हणाले, बाबांनी त्यांना 3 दिवसापूर्वी पुण्याच्या वृद्धाश्रमात पाठवलं. मी सुन्न झालो. मी सेवकाला चहा आणण्यास सांगितले. थोड्या वेळाने चहा आला. भाऊंना दिला, पण त्यांनी हात झटकले आणि ते लहान मुलांसारखे रडू लागले. म्हणाले, मागील 3 दिवस काही खाल्लं नाही. भाऊ सांगू लागले, पत्नीने स्पष्ट सांगितलं, मी तुझ्या आईची काळजी घेऊ शकत नाही. ना ती बोलायची ना मुलं. आई रोज संध्याकाळी मी कोर्टातून आलो की रडायची. सेवक सुद्धा मनमानीपणे वागायचे. आईने 10 दिवसापूर्वी सांगितलं, बाळा, मला वृद्धाश्रमात पाठव. मी खूप समजावलं सगळ्यांना, पण कोणालाच तिच्याशी बोलावंसं वाटलं नाही. मी 2 वर्षाचा असताना वडील गेले. आईनं घरकाम करून मला वाढवलं, मला शिकवलं, घडवलं. कधी दुसऱ्यांच्या घरी काम करताना सुद्धा मला एकटं सोडलं नाही. अशा आईला मी वृद्धाश्रमात ठेवून आलोय. एकदा परीक्षेच्या रात्री आई तापानं फणफणत होती, पण तरी माझ्यासाठी स्वयंपाक करत होती. तिने मला दिल्ली विद्यापीठातून LLB केलं. ट्युशन लावू दिली नाही. आज तिच्यासारख्या आईसाठी मी काही करू शकलो नाही. म्हणूनच पत्नी आणि मुलांसाठी काय करू शकतो? जर आपल्याच आईसाठी आपण उपयोगी पडत नाही, तर आपण दुसऱ्यांसाठी काय उपयोगाचे? जर स्वातंत्र्य एवढं हवं असेल आणि आई ओझा वाटत असेल, तर मी ती स्वातंत्र्यही देतो. मी आईविना वाढलो. माझी मुलंही वाढतील, पण माझ्या आईसारखं दुःख त्यांना नकोच. बोलता बोलता रात्र झाली. वहिनींच्या चेहऱ्यावरही पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मी ड्रायव्हरला सांगितलं, चला आपण पुण्याच्या वृद्धाश्रमात जाऊ. वहिनी, मुलं, भाऊ सगळे निघालो. खूप रिक्वेस्ट केल्यावर गेट उघडला. भाऊ गेटकीपरच्या पाया पडले. ही माझी आई आहे, मी तिला न्यायला आलोय. गेटकीपर म्हणाला, जे स्वतःच्या आईला न्याय देऊ शकत नाहीत, ते इतरांना काय न्याय देतील? त्यांना आत जाऊ दिलं. थोड्या वेळाने एक महिला वॉर्डन आली. म्हणाली, रात्री 2 वाजता कोणालाही इथून घेऊन जाऊ देत नाही. मी सिस्टरला सांगितलं, बघा, हे लोक काही सामान्य नाहीत, खूप प्रतिष्ठित आहेत. कसे तरी आम्हाला आईच्या खोलीपर्यंत नेण्यात आलं. आत एकच फोटो होता सगळ्यांचा, आणि त्यात आईने लहान मुलांसारखं कोणाला तरी कवटाळलं होतं. आईने आम्हाला पाहिलं. थोडं क्षण काही न बोलता गप्प राहिली. पण मी सांगितलं, आई, आम्ही तुला न्यायला आलो आहोत. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. पश्चाताप, अपराधीपणा आणि प्रेम. काही वेळाने आई तयार झाली. संपूर्ण वृद्धाश्रमातील लोक बाहेर आले. काही जण डोळ्यांनी विचारत होते, कोणीतरी आम्हाला न्यायला येईल का? परतीच्या प्रवासात वहिनी आणि मुलं गप्प होते. भाऊ आणि आई एकमेकांचे हात धरून जुन्या आठवणीत रमलेले. घरी पोहोचलो तेव्हा जवळपास 2:30 वाजले होते. वहिनींच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं. मी पण निघालो, पण मनात ती संपूर्ण रात्र घोळत राहिली. आई म्हणजे आईच असते. तिला सोडताना ती मरतेच, पण आपण सुद्धा आतून मरून जातो. आई म्हणजे आपली ताकद आहे. तिला असहाय्य करू नका. जर ती दुर्बल झाली तर आपली संस्कृती सुद्धा ढासळेल. आईच्या डोळ्यात जर अश्रू आले तर एक फार मोठं ऋण तयार होतं, जन्मोजन्मी फेडायचं. सगळं काही मिळेल, पण आईच्या कुशीतला तो आनंद कुठेच मिळणार नाही. ही गोष्ट स्वतःही वाचा आणि आपल्या मुलांना सुद्धा वाचायला द्या. तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. कथा आवडली असेल तर अर्थसुलभ या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.